गुड मॉर्निंग, सुप्रभात. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून पोलीस भरतीची तसेच वर्ग 12वी नंतरच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या व या माध्यमातून आपली परिस्थिती बदलायची मनीषा बाळगून असलेल्या महाराष्ट्रातील तमाम मित्रमैत्रिणींना, बंधू भगिनींना, भावांना, बहिणींना आजच्या या तासिकेच्या सुरुवातीला खूप खूप शुभेच्छा देतो. लवकरच या कोरोना महामारीतून जगाची सुटका होईल अशी आशा करूया. परंतु या दरम्यानचं जे काही लॉकडाऊनमध्ये 5-7 महिन्यापासून आपण सगळे बंदिस्त झालेलो आहोत. आपल्या फिरण्यावरती, बोलण्यावरती, राहण्यावरती, प्रवासावरती, सगळ्याच गोष्टीवरती भरपूर बंधनं आलेली आहेत. या बंधनामुळं मुक्तपणे आपण संचार करू शकत नाही. सगळे क्लासेस बंद आहेत. या सर्व परिस्थितीचा विचार करून मी प्राध्यापक मनोज कुमार सत्यभामाताई संपतराव गायकवाड, संचालक गायकवाड कोचिंग क्लासेस आष्टी, ग्रामीण भागातील या सर्व विद्यार्थी मित्रांसाठी सगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये अत्यंत महत्त्वाचा असलेला आणि सर्वांना नेहमी अवघड जाणारा जो विषय आहे तो विषय म्हणजे गणित. तसेच गणिताची जवळची बहीण सख्खी म्हणा थोडा वेळ म्हणजे बुद्धिमत्ता, या दोनही विषयावरील प्रश्न आपल्या मुलांना अवघड जातात. तिची विविध कारणं आहेत. या अगोदरच्या तासिकांमध्ये आपण त्याची चर्चा केलेली. भावांना आणि बहिणींना आता गणित हा विषय अवघड जातो म्हणून त्याला भ्यायचं नाही. एखाद्याला हरवायचं असेल कुस्तीमध्ये तर त्याच्याबरोबर जाऊन प्रत्यक्ष कुस्ती खेळावं लागेल की नाही. इथं घरी बसल्या बसल्या तुम्ही एखाद्याला कसं हरवू शकणार. म्हणजे ज्याच्याबरोबर हरवायचं, ज्याच्यावरती आपल्याला विजय प्राप्त करायचा आहे त्याच्याबरोबर जाऊन आपल्याला लढावं लागतं आणि म्हणून त्याच्या जवळ जावं लागेल, त्याला झटावं लागेल, त्याला वेगवेगळे डाव टाकावे लागतील आणि मग त्याला चितपट करून तेव्हा विजय प्राप्त करावा लागेल. माझ्याकडं मागच्या 25-30 वर्षाच्या माझ्या अनुभवामध्ये बरेचसे असे जवान पूर्वी यायचे. सर ग्राउंड 98, ग्राउंड 96, म्हणजे वा छान, यावर्षी तू होणार. लेखी झालं सर, लेखी 30, 32. पूर्वी जरा अवघड होतं. आता तिथलं बरेचशी कारणे जाऊ दे, त्याची काही चर्चा करायची नाही. निबंध वगैरे असायचा, इंटरव्ह्यू असायची, त्या काळातले फॉर्म्युले होते. पण आता मात्र जेव्हापासून या परीक्षा अत्यंत प्रामाणिकपणे होतात तेव्हापासून या परीक्षामध्ये ग्रामीण भागातील गोरगरीब, शेतमजूर, ऊसतोड कामगार, भूमिहीन, अल्पभूधारक, कोरडवाहू शेतकरी यांची मुलं मुली आता पोलीस दलामध्ये सर्व्हिस करताना आपल्याला दिसत आहेत आणि खरोखर ही हुशार आहे. अभ्यास करून ते तिथपर्यंत पोहोचले. त्यांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. तुमची त्या ठिकाणी निवड होणार आहे आणि या निवडीमध्ये अडसर असतो गणित आणि बुद्धिमत्ता. म्हणून याचं जसं आपल्याला एखाद्या पैलवानाला हरवायचं असेल तर आपल्याला दररोज व्यायाम करावा लागतो, त्याच्याशी भिडावं लागतं. तशा पद्धतीने तुम्हाला दररोज सराव करायचा आणि जो तुम्ही करत आहात असं गृहीत धरतो. आज आपण शिकणार आहोत मोठ्या संख्यांचे स्पर्धा परीक्षेला जे गुणाकार विचारतात ते गुणाकार कसे करायचे. तर चला मग मित्रांनो, काही गुणाकार मी या ठिकाणी आजच्या तासिकेमध्ये तुम्हाला समजावून देणारे 5 गुणाकार आहेत. वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांना हे आलेले आहेत. तर ते गुणाकार आपण इथं घेणार आहोत. तर आजचा पहिला गुणाकार जो आहे तर तो गुणाकार आहे 1904. लक्ष द्या, 1904 गुणिले 1904 बरोबर किती. गुणाकार सर्वांना येतो नाही असं नाही, गुणाकार येणार. परंतु मग परीक्षेमध्ये असे गुणाकार कशासाठी विचारलेले असतात की जे पहिल्या दुसऱ्या वेळेस स्पर्धा परीक्षेला बसले तर आपले असे भावा टाईपचे पोरं, त्यानंतर स्पर्धा परीक्षेला फॉर्म भरून एखादं दुसरं पुस्तक आणून थप्पीला लावून ठेवलेलं कधी न उघडणारे असे जे 900 गवशे हौशी राहतात. म्हणजे खूप परीक्षा सोपी आहे, गुणाकार ते येतात परीक्षेला आणि मग ते गुणाकार करीत बसतात, त्याच्यामध्ये 5 मिनिटं वेळ जातो. तर हे ट्रिक या गुणाकारामागची समजावून घ्या आणि तशा पद्धतीने जर तुम्ही मोठे गुणाकार करायला लागले तर मग मात्र परीक्षेमध्ये तुमचा वेळ वाचेल, तुम्ही इझिली गुणाकार करू शकाल. तर कसे आहेत ते बघून घ्या गुणाकार. यामध्ये कोणाला खिजवायची काही आवश्यकता नाही, फक्त एक असे अनुभव सांगितले की अशा पद्धतीने आपली मुलं अभ्यास करतात. दोन्ही संख्या सारख्या आहे म्हणजे दोन्ही संख्येचा वर्ग आहे. मग हा वर्ग करायचा तर याला आपण काय लिहू शकतो, 1904 कंसाचा वर्ग.
मग अंकगणितामध्ये एक सूत्र आहे, ए अधिक बी कंसाचा वर्ग बरोबर ए चा वर्ग अधिक 2ab अधिक बी चा वर्ग. गुणत बसली तर तुम्हाला 4 वेळेस गुणाकार करून 4 वेळेस बेरजा करावा लागते. त्याच्यापेक्षा या सूत्राचा जर पाठ जर ठेवलं प पहिले पद, दुप म्हणजे दुसरे पद कंसाचा वर्ग बरोबर पहिल्या पदाचा वर्ग अधिक 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. एकदम इझी. अशा पद्धतीने प अधिक दुप कंसाचा वर्ग बरोबर पचा वर्ग अधिक 2 गुणिले प गुणिले दुप अधिक दुपाचा वर्ग. असं तुम्ही मुखपाठ ठेवायचं मित्रांनो, भावांनो आणि बहिणींनो. परीक्षेमध्ये एकदम आरामात अशा पद्धतीने मोठे वर्ग आले की तुम्ही करू शकता, काही टेन्शन नाही त्याच्यामध्ये. बघा मग आता वर्ग करायचा, मग याला आपण कसं लिहू शकतो, 1900 अधिक 4 कंसाचा वर्ग. एकदम इझी. 19चा वर्ग आपल्याला माहिती 361 बरोबर आहे. म्हणजे मग या ठिकाणी पहिली स्टेप तशी मांडायची काही गरज नाही, पण परीक्षेमध्ये सराव झालेला राहत त्यावेळेस काही मांडायचं नाही तर मांडून घेऊ. 1900चा वर्ग अधिक 2 गुणिले पहिले पद 1900 गुणिले दुसरे पद 4 अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे 4चा वर्ग. काही टेन्शन नाही, एकदम इझी. चला तर मित्रांनो, मग 1900चा वर्ग आपल्याला म्हणजे 19चा वर्ग आहे 361, त्याच्यावरती 2 शून्याचे किती शून्य झाले, 4 शून्य अधिक 4 दुनी 8 गुणिले 1900 अधिक 4चा वर्ग किती 16. मग एका खाली एक मांडून घेऊ, वरती 4 शून्य 19 52 असेल. हो किती अंकी मिळतील संख्या 5 अंकी. राईट. 2 शून्य आणि 19 52 आणि 16 बेरीज केली 6 1 2 5 2 6 3 म्हणजे आपल्याला एकक दशक शतक सहस्र दशलक्ष दशलक्ष 36 लाख. आता ती खाली गेलेली आहे. ठीक आहे चालेल, कॅमेरा खाली करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला दिसेल. हे बघा म्हणजे उत्तर येईल 36,25,216. अशा पद्धतीने तुम्ही ही मोठे जर गुणाकार आले तर परफॉर्म करू शकता. स्टेप्स व्यवस्थित लक्षात घ्या आणि यासाठी फक्त तुम्हाला सूत्र पाठ ठेवायचं आहे आणि ती संख्या लक्षात घ्यायची की कितीमध्ये किती ॲड करायची. आणि पूर्वीपासून सांगतो की बाबा 2 ते 30 पर्यंत वर्ग पाठ करा वाघाव आणि वाघिणींनो 2 ते 30 पर्यंत घन पाठ करा. ही सूत्र मुखपाठ राहू द्या, एकही असं बाकी ठेवू नका की हे मला येत नाही म्हणून. पुस्तक गणिताच्या गणित मुखपाठ करा. बुद्धिमत्ता चाचणीचे आणि गणिताचे निश्चित तुमची निवड होते. तुम्हाला तुमच्या निवडीपासून कोणीही रोखणार नाही म्हणून आळस झटकून तयारीला लागा. परीक्षा काही सांगून येत नाही, कधीही परीक्षा जाहीर होऊ शकते. आपण तयारीत बिलकुल ढिल्लं पडायचं नाही. तर सर्वजण हे लिहून घ्या. अशा पद्धतीने मोठमोठे वर्ग आल्यानंतर सोडवायचे, याच्यामध्ये बिलकुल चूक होत नाही. पण गुणाकार करत जर बसले तर त्यामध्ये गडबडीमध्ये तुमच्याकडून चुका व्हायच्या शक्यता जास्त असतात. हे सूत्र वर्ग 5वी 6वीला आपल्याला विस्तार सूत्र a + b ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर, a - b ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. थर्ड वन a स्क्वेअर minus b square is equal to a minus b in next bracket a plus b. These are the formulae we have recited and learned in 5th, 7th and 8th classes. तर लहानपणी हे झालेले आहेत, परंतु आपण पाठही करत नाही, लक्ष देत नाही. जेव्हा गरज पडेल तेव्हा बघू म्हणतो आणि मग बघायच्या वेळेस आपल्या डोक्यामध्ये ते काही राहत नाही. आपण त्याच्याकडे बघित नाही की ते आपल्याकडे बघत नाही आणि मग परीक्षेमध्ये दोघं एकमेकाकडे बघत नाही, मग सगळे आपल्याकडे बघतात. तर हे बघाबघीचा कार्यक्रम बंद करा, फक्त अभ्यासाचा कार्यक्रम सुरू राहू द्या. तर आता बघूया पुढचं गणित. पुढच्या गणितामध्ये गुणाकार दिलेलं आज आपलं सेक्शनच आहे गुणाकाराचं. तर क्रमांक 2चं गणित आता तुम्हाला समजावून देतोय मित्रांनो. 587 गुणिले आहे 999. तर काल परवा असा गुणाकार मी शिकवता ऑनलाईन आता क्लासेस चालू झालेले आहेत. पोलीस भरतीची तुम्हाला त्याची कल्पना आहेच. दररोज सकाळी 10:30 वाजल्यापासून 11:10 40 मिनिटं ऑनलाईन क्लासेस गणित विषयाचे असतात. त्याचबरोबर बुद्धिमत्ताही शिकवल्या जाईल. सध्या आता पहिल्या प्रकरणाला आपण सुरुवात केलेली आहे. एक
तारखेपासून म्हणजे गेल्या महिन्यापासून हे क्लासेस सुरू झाले. आपण या क्लासेसला प्रवेश घेऊ इच्छित जर असाल तर 5421326818 वरती तुमचं नाव, त्यानंतर नंबर आणि संपूर्ण पत्ता SMS करा. 6 महिन्याची फी फक्त 2000 रुपये आहे. ती 2000 रुपये भरून तुम्ही क्लासला प्रवेश घेऊ शकता. चला तर आता हा गुणाकार करायचा एकदम इझी आणि सोप्या पद्धतीने. मग गुणाकार करायचं तर मग मी असं शिकवतो म्हणलं गुणाकार करा, तर पोरांनी लगे मोबाईल काढले आणि फटकन त्याच्यावरती गुणाकार केला. काही जण त्या 9 गुणत बसले, म्हणजे 9 गुणून 3दा बेरीज केली. तर वेगवेगळे टेक्निक त्यामध्ये असतात, परंतु सर्वात सोपं टेक्निक कोणतं आहे, सर्वात सोपी ट्रिक कोणती आहे, तर ती आपण आता बघणार आहोत. तर ही ट्रिक आहे, काय करायचं, 999 एक टाकलं की झाले 1000 झाले. मग टाकलेलं एक बाजूला काढून घ्यायचं. बघा 587 कंसामध्ये 1000 वजा 1. मग 587 ने 1000 ला गुणलं तर 587 वरती 3 शून्य देऊन टाकायचे. वजा 1 म्हणजे वजा 587 झालं. नुसतं एवढं करायचंय, लगेच उत्तर येताना वागावं, काय डोकं लावायची गरज नाही, काय नाही. कसं काय निवड होणार नाही, निवड होतीच. 10 7 गेली 3, 10 9 गेला 1, 10 6 गेली 4, 7 मधून 1 गेला 6, 8 ला 8 तसेच, 5 ला 5 तसे झालं उत्तर. काही तकलीफ नाही, त्रास नाही, एकदम इझी. 5,86,413. अशा पद्धतीने वाघांनो आणि वाघिणींनो हे टेक्निक परीक्षेत वापरायचे असतात. येडे मोठे राहू नका. वेगवेगळी बरीचशी शिक्षक मंडळी, माझ्यापेक्षाही तज्ज्ञ शिक्षक मंडळी तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी यूट्यूबच्या माध्यमातून वेगवेगळी उदाहरणं सोडून देतात. मोबाईलचा वापर आपलं ज्ञान वाढवण्यासाठी करा. वेगवेगळ्या शिक्षकांचे व्हिडिओ बघा, प्रत्येकाचे टेक्निक आत्मसात करा. दिवसातून साधारणतः 1.5-2 तास वेळ याला तुम्ही दिला म्हणजे एक प्रकारचा तुमचा व्हर्च्युअल अभ्यासच होतो. नाही असं नाही, हा एक प्रकारचा अभ्यास आणि नवीन जगाची ही देण आहे ऑनलाईन क्लासेस, ऑनलाईन कोचिंग. तर त्याला तुम्ही सामोरं जा, ते आत्मसात करून घ्या. निश्चितच तुम्हाला परीक्षेमध्ये या सर्व गोष्टींचा उपयोग होईल. चला तर छोटे छोटे जे काही टेक्निक्स आहेत, ट्रिक्स आहेत, तर त्या तुम्ही चांगल्या रीतीने लक्षात घ्या. आता बघूया आपण तिसरा प्रश्न, गुणाकाराचा. हे सगळे प्रश्न स्पर्धा परीक्षांना विचारलेले आहेत आणि म्हणून तेच प्रश्न आपण घेत आहोत. त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त चांगल्या रीतीने परीक्षेमध्ये याचा उपयोग होईल. वारंवार बघितल्यानंतर तुम्हाला हे ट्रिक आणि टेक्निक मुखपाटाही होईल. इझी, काही अवघड नाही. आता पुढचा गुणाकार दिलेला आहे 3897. आजचं गणित क्रमांक 3 बघत आहोत आपण. 3897 गुणिले 999 हा गुणाकार आपल्याला करायचा आहे. या ठिकाणी मागच्या गणिताप्रमाणेच काय करायचं, तुम्हाला 1 द्यायचा आणि काढून घ्यायचं. एकदम इझी, काही तकलीफ नाही. बघा 3897. तर आता हे कळून गेलं म्हणजे याच्यावर किती शून्य द्यायचे, म्हणजे थोडक्यात आता मांडणी सांगतो 1 2 3 4 किती झाले 10,000. 999 मध्ये 1 टाकला, 999 मध्ये 1 टाकला म्हणजे झाले 1000 वजा 1. म्हणजे सोडवताना काय करावं लागणार आहे, 3897 यावरती तुम्हाला द्यावं लागेल 3 शून्य वजा 3897. सिंपल. वजाबाकी करायची. 10 7 गेले 3, 10 10 गेला 0, 10 9 गेला 1, 10 4 गेले 3, 9 9, 8 आणि म्हणून मग 1 दशक शतक सहस्र दशक लक्ष दशलक्ष 38,93,103. अशा पद्धतीने हे गुणाकार व्यवस्थित आत्मसात करा. वाघांनो, भावांनो आणि बहिणींनो, परीक्षेमध्ये ॲक्युरेट तुमचं उत्तर येईल. 1 मार्क अतिशय महत्त्वाचा आहे, कारण 1 मार्क बरोबर 2 वर्ष किंवा 1 वर्ष किंवा 18 महिने हे तुम्ही गृहीत धरू शकता. दरवर्षी काय रेग्युलर टाइम टेबलमध्ये भरती निघत नाही. दरवर्षी रेग्युलर टाइम टेबलमध्ये काही जिल्हा परिषदेच्या जागा निघत नाहीत. मिलिटरीच्याही जागा दरवर्षी काय रेग्युलर निघत नाहीत. आणि म्हणून मग हे 1 मार्क किती महत्त्वाचा आहे. हे जे गेल्या 2 वर्षापूर्वी 2018ला 1 मार्कावरून ज्यांचं मेरिट गेलं का, त्या भावांना आणि बहिणींना तुम्ही भेटा, ते सांगतील 1 मार्काचं महत्त्व. आणि म्हणून इझी घेऊ नका. ज्या पण गणिताकडे तुम्ही दुर्लक्ष केलं, माझं तर सोपं अनुमान आहे, ज्या गणिताकडे तुम्ही दुर्लक्ष केलं की ते गणित तुमच्या प्रश्नपत्रिकेला क्रमांक 1लाच येतं, तुमचा बदलाच घेतं. ते म्हणतं माझ्याकडे कोण पाहिलं नाही, माझं कोण अभ्यास केला नाही, आता बघतो तुझ्याकडं, आता जिरवतो तुझी. मग असं होऊ नये यासाठी कोणताही प्रश्न मला पाठ झाला आलाय असं म्हणायचंच नाही, करतच राहायचं सतत. त्यालाच म्हणतात अभ्यास. चला लिहून घ्या, तोपर्यंत मी थोडं पाणी पिऊन घेतो.
आता बघूया चौथा गुणाकार. मित्रांनो, इझी दररोजच्या आता ऑनलाईन क्लासेसही चालू झालेले आहेत, त्यामुळं तुम्हीही ऑनलाईन त्या मार्गदर्शनाचा लाभ घ्या. सध्या तरी अजून तितकी विद्यार्थी संख्या काही वाढलेली नाही. येत्या काळामध्ये ती वाढेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि ही माध्यम जे आहे तर या माध्यमातून आता दूरदूरच्या लांब लांबच्या मुलामुलींशी संपर्क साधून त्यांना या ठिकाणी हे क्लासेस करता येतील. तर पुढचा प्रश्न आहे चौथा, आणि चौथा प्रश्न याच सिरीजमध्ये या पद्धतीने आहे. 72,519 72,519 गुणविले इंटू 9,999 बरोबर. आपला बबड्या किंवा आपला भावा काय करतो, 9ने गुणत बसतो परीक्षेमध्ये 4 वेळेस, मग नंतर बेरीज करतो, हातचे मच्छे घेत राहतो आणि त्याच्यामध्ये मग त्याचा वेळ जातो. गुणाकार येत नाही असं नाही, येतो सर्वांना, परंतु मग सोप्या रीतीने करायचं आहे. 9,999 मध्ये 1 टाकला म्हणजे किती होणार आहे? 10,000 होणार आहे. हे तुम्हाला माहिती आहे. 1 2 3 4 हे झाली 10,000 वजा 1 म्हणजे मग 72,519 वरती किती शून्य द्यायचे तर आपल्याला 4 शून्य, त्याच्यातून ते वजा करून टाकायचं म्हणजे 72,519 झालं उत्तर. 9 हो 10तून 9 गेला 1, 10तून 2 गेले 8, 10तून 6 गेले 4, 10तून 3 गेले 7, 9 मधून 8 गेला 1, 1 ला 1, 5 ला 5, 2 ला 2, 7. एकक दशक शतक सहस्र दशक लक्ष दशलक्ष कोटी दशकोटी 72,51,17,481. तर अशा पद्धतीने एकदम टपाटप आपल्याला ते गुणाकार करता येतात. ही ट्रिक चांगली समजावून घ्या. 99 999 9,999 इथपर्यंतच परीक्षेला विचारतात. कदाचित याच्या पुढे विचारत असतील, परंतु साधारणपणे माझ्या पाहण्यामध्ये आतापर्यंत इतकं 9,999 म्हणजे 10,000 गुणाकार विचारले जातात. तर हे सोपं टेक्निक आहे, तुम्हाला सर्वांना हे आता लक्षात आलं असेलच. नीट बघून घ्या. आता वळूया आपण आजच्या तासिकेतील शेवटचा प्रश्न, आणि तोही गुणाकाराचाच, कारण आजचा विषयच आपला गुणाकाराचा आहे. चला तर मित्रांनो, आता बघूया 5वा प्रश्न काय सांगितलं त्या प्रश्नामध्ये. आणि म्हणून सारखं सतत स्वतःला प्रेरित करत राहायचं. उगा रिकाम्या गोष्टीबरोबर काही वेळ वाया घालायचं नाही. काल परवा अतिशय सोपा जोक व्हॉट्सअपवरती आला होता, आता आठवला म्हणून सांगतो. कालचीच गोष्ट आहे, व्हॉट्सअपवरती मी वाचला. फुटाणे जर गुळाबरोबर मिक्स झाले तर लोक फुटाणे गुळ दर शुक्रवारी गुरुवारी प्रसाद म्हणून वाटतात. परंतु जर फुटाण्याने गुळाची साथ सोडली तर राहिलेले फुटाणे जे आहेत, मग शिल्लक राहिलेले फुटाणे लोक चकना म्हणून वापरतात. म्हणजे दारू पितात नाही लोक, फुटाणे खातात. तर अशा पद्धतीने आपली संगत जर चांगली असली तर बघा, गुळाची संगत धरली फुटाणे तर त्याचा प्रसाद होतो, आणि फुटाणे जर गुळाची संगत सोडली तर त्याचा चकना होतो. म्हणजे मग तो कसे दारू पिताना दारूच्या गुत्त्यावरती किंवा रस्त्यावर इकडे तिकडे वापरला जातो. अतिशय चांगला असा विनोदाचा भाग सोडा, परंतु मला असं विचार काल मी वाचला, खूप चांगलं वाटलं, फार बरं वाटलं. आणि म्हणून तुम्ही कोणावर संगत, हे तर नेहमी सांगितलं जातं, यू आर डिफाईन्ड बाय युअर कंपनी. तुमची योग्यता तुम्ही कोणत्या मुलांसोबत राहता, मित्रांसोबत राहता, त्यावरती तपासल्या जाते किंवा ठरते. म्हणून चांगले मित्रमैत्रिणी करा, जेणेकरून तुम्हाला त्यांची चांगली साथ लाभेल आणि त्यांच्या साथीचा तुम्हाला उपयोग होईल. आता बघा गणित आहे, 5वा गणित 2056 गुणिले 987. आता या ठिकाणी हाच प्रकार आहे. 9 8 7 ने गुणत बसण्यापेक्षा 987ला जर आपण 13 दिले तर ते किती होणार आहे? 1,000 होणार आहे. बरोबर आहे. केले 1,000 वजा 13 करून टाकायचे, टेन्शन नाही ना भावानं. डायरेक्ट याच्यावरती काय करायचं, 2056 वरती 3 शून्य देऊन टाकायचे. वजा किती याच्यातून 13, तोंडीच कार्यक्रम राबवायचे. 13 8 5ला 7, 13 65 आणि 7 होतात 72ला 2, 5 7, 13 0 0, 7ला 7, नंतर 13 26 झालं. करायची वजाबाकी सांगतो. 10तून 8 गेले 2, 10तून 3 गेले 7, त्यानंतर 10तून 8 गेले 2. आमच्या काळामध्ये असे खलनाचे
घेणं देणं चालायचं. आता तुमचा वेगळा कार्यक्रम आहे. 16 तुम्ही 7 गेले 9, 5 मधून 3 गेले 2, 2ला 0, 5 मधून 3 गेले 2, 0 0 2ला 2, एकक दशक शतक सहस्र दश लक्ष दशलक्ष. म्हणजे मग याचं उत्तर जे आहे 20,29,272. अशा पद्धतीने आपण ही गणितं अटेम्प्ट करू शकतो. सर्वांना हाही प्रश्न चांगल्या रीतीने समजलेला असेल. ते ॲडजस्टमेंट राहते, टेक्निक राहतं, हे तुम्ही आत्मसात करा. आणि हे कधी होईल? सारख्या सततच्या सरावाने. दिवसाला तुम्ही जर 100 गणितांचा सराव करत असताल, 100 म्हणजे जुने 50 सोडून बघितलेले 1-2 महिन्यापूर्वी आणि नवे 50 असं कॉम्बिनेशन तुमचं असेल तर निश्चितच तुमच्या जिल्ह्यातून रँक 1 येतं. आलं का लक्षात? रँक 1. त्याचबरोबर इतर विषय आहे, त्याचेही तुम्हाला सतत वाचन करायचे. दररोज 50 MCQs लिहून काढायचे. दररोज किमान एका पेपरचं पूर्ण वाचन करायचं. आजूबाजूला काय घडतंय त्याच्याही तुम्ही नोट्स काढायचे. परीक्षेत विचारू किंवा नाही विचारू, आपली तयारी मात्र सुरू ठेवायची. कारण परीक्षेत काय विचारणार आहे हे काही आपल्याला माहिती नसतं. म्हणून अतिशहाणा व्हायचं नाही. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. आता बैल नाही, आता तोच रिकामा येणार, तोच बैल होणार. लक्षात घ्या, ही मन थोडीशी बदलायची. अतिशहाणा त्याचा तोच बैल फिरणार बैलावाने, रिकामा आपला मोंड्यामध्ये इकडे तिकडे आर्थिक गावात. तर चला मित्रांनो, आता समारोप आजच्या तासिकेचा आपण समारोप करणार आहोत. पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देतो, हा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा पाहत असेल तर आमचं चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा. प्रत्येक युट्यूबवर म्हणतो त्याप्रमाणेच. त्याचबरोबर तुमच्या काही सूचना असेल तर व्हिडिओ खालच्या कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला कळवा. आणि गायकवाड कोचिंग क्लासेस आष्टी तालुका परतूर जिल्हा जालन्याच्या वतीने जे ऑनलाईन कोचिंग क्लासेस सुरू झालेले आहेत, वर्ग 8वी 9वी 10वी 11वी 12वी तसेच पोलीस भरती गणित विषय, यासाठी तुम्ही निश्चित प्रवेश घ्यावा अशी तुम्हाला विनंती करतो. भेटूया पुढच्या तासिकेमध्ये. विश यू ऑल दी बेस्ट अँड बेस्ट ऑफ लक फ्रॉम बॉटम ऑफ माय हार्ट.